राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। उमराणे बाजार समितीत आठवड्यामध्ये कांद्याच्या दरामध्ये 800 रुपयांची घसरण। लाल व उन्हाळ कांद्याच्या अवकेमध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे वाढ। निर्यात मूल्य 20% असल्याने निर्यातदारांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कांद्याची निर्यात करणे परवडत नसल्याने भावामध्ये होत आहे घसरण। धाकधूक संपली, लाडक्या बहिणींना मिळाला दुसरा हप्ता। महिलांमध्ये आनंदाचे वातावरण। नांदेड जिल्ह्यामध्ये 8,42,602 महिला आहेत लाभास पात्र। लॉन्चिंगवर मिरची लावा, अनुदान मिळवा, उन्हाळ्यामध्ये पैसा कमवा। शेतकऱ्यांना 50% अनुदान, पाणी खत व्यवस्थापनासह होते मदत। बेरोजगारी वाढली, शिक्षण D.Ed. B.Ed. वय 30 आणि धंदा रोजगार हमी योजना। मजगीच्या कामातून रोजगार, पदवी तसेच पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या मजुरांची आहे नोंद। धानाला बोनस देणार कसा, बजेटमध्ये तरतूदच नाही। शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था। घोषणेला 4 महिने पूर्ण झाली, मात्र आदेश केव्हा निघणार। शासकीय तूर खरेदीकडे शेतकऱ्यांची पाठ, नोंदणी करण्याचे शेतकऱ्यांना आव्हान। तूर खरेदीसाठी एजन्सी नियुक्त। साहेब मृत्यूपश्चात शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार का? 2 वर्षांपासून 94 वर्षे वृद्धाची ससे होलपट। 12व्या हप्त्यापासून पैसेच मिळाले नाही। शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवून शेतकरी त्रस्त। स्प्रे पंपाला अनुदान, किती शेतकऱ्यांनी केले अर्ज? संख्या वाढली, ऑनलाईन अर्जाला ऑफलाईन अर्जाने दिले पाठबळ। महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना 100% अनुदानाकरता अर्ज दाखल करायचे होते। त्यासाठी ऑनलाईन प्रस्ताव मागवण्यात आलेले होते। यासाठी ऑनलाईन प्रस्ताव कमी आल्याने ऑफलाईन स्वरूपामध्ये अर्ज मागवण्यात आलेले आहे। कृषी स्वावलंबन योजनेमधून वेरींसाठी मिळत आहे 2.5 लाख रुपयांचे अनुदान। तुम्ही अर्ज केला का? तुम्ही ID घेतला का? शेतकरी ओळखपत्रासाठी अद्याप 25% शेतकऱ्यांचा पुढाकार। दूध दरामध्ये 2 रुपयांनी वाढ। आता गाईच्या दुधाचे दर 58 रुपये प्रति लिटर, म्हशीचे दूध दर 74 रुपये प्रति लिटर। राज्यामध्ये 15 मार्चपासून होणार अंमलबजावणी। कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के, सचिव प्रकाश कुतवळ यांची माहिती। शक्तीपीठ केवळ महामार्गच नव्हे तर ते उज्ज्वल भवितव्याचे पाऊल आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान परिषदेमध्ये स्पष्टोक्ती। महामार्ग पूर्ण करायचा आहे, मात्र तो लादायचा नाही। शक्तीपीठ महामार्ग संदर्भात शेतकऱ्यांच्या काही अडचणी असतील तर त्या सोडवण्याकरता सर्वतोपरी प्रयत्न करण्यास शासन वचनबद्ध आहे। कोणत्याही स्थितीमध्ये हा ड्रीम प्रोजेक्ट कंप्लीट होणारच, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले। शक्तीपीठ विरोधी शेतकरी मुंबईमध्ये दाखल। मुख्यमंत्री म्हणाले, समस्या सोडू। 12 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचा इशारा। संसाराची राखरांगोळी करून महामार्ग बनवू नका। कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे 19 मार्चला मुंबईमध्ये आंदोलन। क्रांतिकारी संघटनेचे रविकांत तुपकर सातबारे अरबी समुद्रामध्ये फेकणार। धनंजय देशमुख यांच्या सरपंच साळूकडून तरुणाला वायर पाईप काठीने मारहाण। व्हिडिओ व्हायरल। दादा खिंडकर विरोधामध्ये गंभीर गुन्हे। शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यासाठी काय घाबरता? मुनगंटीवारांनी दिले आव्हान। शक्तीपीठ करा, पण पहिले पानंद रस्ते पूर्ण तर करा, मुनगंटीवार म्हणाले। एसटी कर्मचाऱ्यांच्या PF वर डल्ला। परिषदेमध्ये विरोधकांचा गदारोळ, केला सभात्याग। हायजॅक रेल्वेमध्ये 100 सैनिकांना मारले, पाठवल्या 200 शवपेट्या। सर्व अतिरेकी ठार झाल्याचा दावा। प्रवासी म्हणतात, हा भयंकर प्रसंग विसरता येणार नाही। ग्रामपंचायतीच्या मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर। जिल्ह्यामधील 202 ग्रामपंचायतीचा सहभाग। 26 मार्चपर्यंत होणार अंतिम याद्या तयार। कांदा दरामधील घसरण थांबेना। सरासरी 1400 रुपये मिळाला दर। मिळणाऱ्या दरामधून उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी झाले हवालदिल। 20% निर्यात शुल्क त्वरित रद्द करण्याची केली मागणी। केंद्राने लक्ष देण्याची गरज। नमामि गोदासाठी आराखडा तयार। शासनाचा निधी कधी मिळणार? अर्थसंकल्पात घोषणा। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती नदी स्वच्छतेसाठी प्रकल्पाची अंमलबजावणी करणार। गोदा प्रदूषणमुक्त करण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू। सूचनांनुसार होणार कार्यवाही। खोक्या भोसलेला प्रयागराजमध्ये पकडले। पोलिसांची मोठी कारवाई। उद्या बीडमध्ये आणणार। महिलेने स्वतःचे नाव कसे लिहायचे? नवाची यार येणार। स्वतःचे नाव, मग आईचे वडिलाचे आडनाव लिहिताना उडते तारांबळ। उशिराची जाग, खोक्याला हद्दपार करून उपयोग काय? मार्च 2024 पासून प्रलंबित प्रस्ताव निकाली काढत खोक्याला केले 2 वर्षांसाठी जिल्ह्यामधून हद्दपार। हृदयासाठी खा उडीद डाळ। यंदा बाजारात भावही परवडणारा। वर्षभरामध्ये क्विंटल मागे 2000 रुपयांनी भाव उतरले। चांगल्या उत्पादनामुळे आवकही वाढली। उन्हाळी भुईमुगाची मुळे सडली। खोडावरची बुरशी कशी रोखणार? रस शोषण किडीचा प्रादुर्भाव वाढला। युवा प्रशिक्षण योजनेला 5 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली असून मात्र पुढे काय होणार? उमेदवारांपुढे रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेला आहे। त्यामुळे कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून द्यावा, युवकांची मागणी।
गहू हरभरा काढणीला वेग, मळणी यंत्र चालकांना आले सुगीचे दिवस. वडोद तांगडा परिसरामध्ये शेतकऱ्यांकडून हार्वेस्टरला पसंती. यंदा हरभऱ्याच्या उतार्यात झाली वाढ. साहेब, आमचे वय वाढल्याने हाताच्या बोटावरच्या रेषा मिटल्या. तुम्हीच सांगा कसे द्यावे ई आधार. राणी उंचेगाव परिसरामधील लाभार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर. तलावामधील पाणी पातळी घटली. ऊस उत्पादक शेतकरी चिंतेमध्ये. अवैध उपसा करणाऱ्यांवर कारवाई करणार. घागरुतांनी थकबाकी पडवणार धाराशिवकरांचे तोंडाचे पाणी. पाटबंधारे विभागाची पालिकेला नोटीस. 48 लाख भरा, अन्यथा पाणी रोखण्याचा दिला इशारा. पंचनामा झाला, अहवाल गेला. पोषणाचे पुढे काय? अन्य शाळांतील अहवालाबाबत प्रशासनाकडून अद्याप तपासणीही नाही. उन्हाळी पिकांसह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निघाला निकाली. निम्न दुधना प्रकल्पामध्ये 50% जलसाठा, आवर्तनातून 10% वापर. हायकोर्टामध्ये 50 लाख रुपये जमा करा. धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चरला निर्देश. शेती पिकांच्या नुकसानीमुळे दणका. आता इंटरनेट पडेल सुसाट. एअरटेल पाठोपाठ जिओचाही मस्क यांच्या स्टारलिंक सोबत करा. देशामध्ये 4G, 5G आणि 6G तंत्रज्ञानासोबत आता सॅटजी तंत्रज्ञान. महिन्याला मोजा 3,500 रुपये. अमरावती जिल्ह्यामध्ये 1,935 गावांची पशुगणना पूर्ण, तर 78 गावांमध्ये काम सुरू. पशुसंवर्धन विभाग 270 गावांमध्ये प्रगणक करतायत गणनेचे काम. तुमसरातील भुजली तलाव सौंदर्यीकरण व पुनर्जीवनाची चौकशी लवकर होणार. 6.3 कोटीचा निधी मंजूर. आतापर्यंत 4,47 लाखाचे बिले काढली. कामावर प्रश्नचिन्ह. धानावर खोडकिडा, शेतकरी त्रस्त. संकटाचा बोजा वाढतच जाणार. शेतकरी आर्थिक संकटामध्ये. कर्ज काढून विहिरी खोदल्या. सांगा साहेब अनुदान मिळणार तरी केव्हा? गडचिरोली जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 822 कामे पूर्ण. 105 विहिरींचेच पैसे पडले पदरामध्ये. शेतकरी प्रतीक्षेतच. धान खरेदीमध्ये तुटीच्या नावाखाली शेतकऱ्यांची होते सर्रास लूट. खासदार किरसान यांनी लोकसभेमध्ये मांडला प्रश्न. महाराष्ट्रामधील हमालीचे दर वाढवण्याची मागणी. 21 गावांमधील शेतकऱ्यांचा सिंचनाचा मार्ग झाला मोकळा. कुवाढास नाला प्रकल्पाला मंजुरी. बंद नलिका वितरण प्रणालीद्वारे होणार वितरण. उच्च सुरक्षेला मिळते अल्पप्राधान्य. 6 सेंटरवरून 5,000 वाहनांची नोंदणी. केवळ 1,115 वाहनांना लागली आधुनिक पाटी. हिंगणा घाटामध्ये एकाच दिवशी 17,000 क्विंटल कापसाची आवक. बाजार समितीमध्ये कापसाने गाठला उच्चांक. सभापती सुधीर कोठारी यांची माहिती. आता घरबसल्या मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे करता येणार रेशनसाठी eKYC. देशभरातील जनावरांचे होणार जिओ टॅगिंग. आधार कार्ड बनणार. AIची ब्ल्यूप्रिंट कार्यशाळेमध्ये सादर. शाळांमध्ये मोफत प्रवेश. पालकांची पाठ कशामुळे? आवडीची शाळा न मिळाल्याने 41 विद्यार्थी नाराज. जागा रिक्त राहणार. कर्जबाजार शेतकऱ्यांकडून मिरज पूर्व भागामध्ये हजारो एकर द्राक्ष बागांवर कुऱ्हाड. उत्पन्नात ही मोठी घट. ऊस पिकाकडे कल वाढतोय. अर्थसंकल्पामध्ये हळद संशोधन केंद्राला ठेंगा. दानवेंनी व्यक्त केली नाराजी. महत्वाकांक्षी प्रकल्पाला बसणार खेळ. नाफेड शासकीय हमीभावाने तूर विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू. सभापती तांबोडे यांची माहिती. शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या परीक्षा वेळापत्रकामध्ये बदल करावा. शिक्षण क्रांती संघटनेची मागणी. 15 एप्रिल पूर्वीचे वेळापत्रक जाहीर करावे. महागाईवर फुंकर. उद्योगाची गती वाढली. फेब्रुवारीमध्ये किरकोळ महागाई निर्देशांक 3.61%वर. शेतकऱ्यांनो लवकरात लवकर आपला फार्मर आयडी तयार करून घ्या. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन. स्मार्ट मीटर विरोधामध्ये शेतकरी संघटनेचे सावंतवाडीमध्ये उपोषण सुरू. अधीक्षक अभियंत्याच्या आश्वासनांचा भंग. सुकन्या समृद्धी योजनेचे 72,000 खातेधारक. सोलापूर डाक विभाग शिक्षणाची चिंता मिटली. खंडाळ्यामध्ये डीपी चोरीने शेतकरी हैराण. 1.25 वर्षामध्ये 209 डीपींची चोरी. महावितरण अधिकारी डाराडूर. वाकुर्डे बुद्रुक योजनेला मिळणार गती. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये 100 कोटींचा निधी. आमदार सत्यजित देशमुख यांचा पाठपुरावा. बँकांना वर्ग 2च्या जमिनीवरती बोजा आकारता येणार. नामदार शिवेंद्रराजेंच्या मागणीनंतर नामदार बावनकुळे यांचा निर्णय. उशिरा जन्ममृत्यू नोंदणीची प्रक्रिया स्थगिती उठवली. हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचा बावनकुळे यांचा दावा. शांतता भंग होईल अशी वक्तव्य कोणीही करू नये. अजित पवार म्हणाले. मंत्री नितेश राणे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया. माझी गॅरंटी घेऊ नका. माझे काही खरे नाही. आमदार जयंत पाटील म्हणाले. मुंबईतील शक्तीपीठ विरोधी मोर्चातील विधानाने सर्वांच्याच भुवया उंचवल्या. आरोपींच्या जबाबासह इतर पुरावे द्या. आरोपींच्या वकिलांची मागणी. कराडसह सर्व आरोपी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर. पुढील सुनावणी 26 मार्चला. कांद्याचा दर पुन्हा घसरल्याने शेतकरी अडचणीमध्ये. सरासरी भाव प्रति क्विंटल 1,600 रुपयांवर. 20% निर्यात शुल्क हटवा. जास्त व्याज देण्याच्या मोहाला बळी पडून गुंतवणूक करू नका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जनतेला आव्हान.
भारतामधील गव्हाचे उत्पादन सर्व विक्रम मोडणार, अन्न मंत्रालयाचा सुधारित अंदाज. मोहरीचे उत्पादन घटणार, 31 दशलक्ष मेट्रिक टन गहू खरेदी. मॉरिशसचा सर्वोच्च नागरी सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान. लाडक्या बहिणींची संख्या 13 लाखांनी वाढली. आकडेवारीसह मंत्री अदिती तटकरेंचा दावा. विधानसभेमध्ये विरोधकांचा सभात्याग. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा.